नमस्कार, मी ऋषी देसाई. गाथा शौर्याचीच्या या विशेष भागात आपलं स्वागत. भारत देशाने आपल्या हृदयात अनेक वीरपुत्रांच्या यशोगाथा कित्येक शतकापासून जतन केल्या आहेत. हे वीरपुत्र आपल्या पावन भूमीत जन्माला आले हे आपलं केवढं सौभाग्य. या महान विभूतींच्या वीरगाथा ऐकताना अंगावर नेहमी रोमांच उभे राहतात आणि त्यांच्या काळात आपण जन्माला आलो असतो आणि त्यांचं कर्तृत्व जर डोळ्यांनी पाहता आलं असतं तर असा विचार मनाला हळूच स्पर्शून जातो. असाच एक कर्तृत्ववान, महापराक्रमी, शक्तिशाली राजा ज्याचा पराक्रम आपण जरी डोळ्यांनी पाहू शकलो नाही तरी त्यांच्या पराक्रमाच्या कथा आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. त्यांच्या जन्माला येण्यानं आणि त्यांच्या जाज्वल्य पराक्रमानं इतिहास घडवला आणि त्यांचं नाव इतिहासाच्या पानांमध्ये स्वर्णाक्षरांनी कोरलं गेलं. ते आजपर्यंत तसंच आहे आणि येणाऱ्या काळात देखील ते तसंच राहणार आहे. असा तो प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराज, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि पहिले अभिषिक्त छत्रपती. त्यांचा जन्म मराठवाड्यातील भोसले या वतनदार घराण्यातील आणि मालोजींचे पुत्र शहाजी आणि सिंदखेडकर जाधवराव यांच्या कन्या जिजाबाई या दाम्पत्यापोटी शिवनेरी किल्ल्यावर झाला. जरी शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीविषयी एकमत नाही तरी मराठा बकरीच्या आधारावरून त्यांचा जन्म हा 1627 मध्ये झाला. पण जेधेशकावले कवींद्र परमानंद यांचं शिवभारत आणि राजस्थानात उपलब्ध झालेल्या जन्मपत्रिका या विश्वसनीय साधनावरून फाल्गुन वैद्य तृतीया शके 1551 म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 ही जन्मतिथीची तारीख बहुतेक इतिहास संशोधकांनी आणि आता महाराष्ट्र शासनानेही निश्चित केली आहे. शिवाजी महाराजांचं बालपण हे शिवनेरी, माहुली आणि पुणे येथे गेलेलं आढळतं. बेंगलोरलाही ते काही काळ राहिले होते. शहाजी राजांनी जिजाबाई यांच्याकडे महाराष्ट्रातील जहागिरीची व्यवस्था सोपवून त्यांची पुण्याला रवानगी केली. जहागिरीची प्रत्यक्ष व्यवस्था पाहण्यासाठी शहाजींनी दादोजी तथा दादाजी कोंडदेव आणि आपले काही विश्वासू सरदार यांची नेमणूक केली. जिजाबाईंचा देशाभिमान, करारीपणा आणि कठीण प्रसंगातून निभावून जाण्यासाठी लागणारं धैर्य या त्यांच्या गुणाच्या तालमीत तयार झालेल्या शिवाजी राजेंनी आपल्या उपक्रमाची सुरुवात सावधपणे केली. भोसले कुळातील या राजानं विजापूरच्या आदिलशाही विरोधात आणि मोगल साम्राज्याविरोधात संघर्ष करून मराठा स्वराज्याची स्थापना केली. रायगड हे राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजी महाराजांनी उभं केलं आणि इसवी सन 1674 मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला. शिस्तबद्ध लष्कर आणि सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि एक प्रागतिक राज्य उभं केलं. आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूचं मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले याचा वापर करणारे गनिमी काव्याचं तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरलं. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या 2000 सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून 1,00,000 सैनिकांचं लष्कर छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलं. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिलं. छत्रपती शिवाजी महाराज हे शिवाजी राजा, शिवाजी राजे, शिवबा, शिवबा राजे, शिवराय अशा अनेक नावांनी ओळखले जातात. शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा शिवजयंती म्हणून साजरा होतो. सर्वसाधारणपणे शिवाजी महाराजांचा जन्म ते औरंगजेबाचा मृत्यू या 77 वर्षाच्या काळास इतिहासकार शिवकाल असं म्हणतात. एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती आणि म्हणूनच या मुलाचं नाव शिवाजी ठेवलं गेलं. शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी दख्खनमधील राजसत्ता विजापूर, अहमदनगर आणि गोवळकोंडा या 3 मुसलमान सल्तनीमध्ये विभागली गेली होती. जिजाबाई पुण्याला राहायला गेल्या त्यावेळी पुण्याची फार दुरवस्था झाली होती. तेव्हा छोटे शिवाजी राजे आणि कारभारी यांच्या हस्ते पुण्यात एका शेतात प्रतिकादाखल सोन्याच्या मुलाम्याचा नांगर फिरवून जिजाबाईंनी पुण्याची पुनःस्थापना करायला सुरुवात केली. शिवाजी राजे लहानाचे मोठे होत असताना आणि मोठे झाल्यावरही प्रत्येक महत्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन केलं. शिवाजी महाराजांच्या त्या आद्य गुरु होत्या. तसंच उपलब्ध ऐतिहासिक माहितीवरून निश्चितपणे सांगता येतं की जिजाबाई यांनी बाल शिवाजींच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यास युद्धकला आणि राजनीती शास्त्राचं शिक्षण दिलं. शिवाय संत एकनाथ महाराजांच्या भावार्थ रामायण, भारूड इत्यादीच्या माध्यमातून बाल शिवबाच्या मनात स्वराज्याचं स्फुल्लिंग चेतवलं. इसवी सन 1647 मध्ये
अवघ्या 17 वर्षाचा असतानाच शिवाजी राजांनी आदिलशहाच्या ताब्यातला तोरणागड जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. तोरणागड हे स्वराज्याचं तोरण ठरलं. त्याच साली शिवाजी राजांनी कोंढाणा म्हणजे सिंहगड आणि पुरंदर हे किल्ले आदिलशहाकडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवलं. याशिवाय तोरणागडासमोरील मुरुमदेवाचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी केली आणि त्याचं नाव राजगड असं ठेवलं. आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी राजे जेव्हा पुण्याचा कारभार पाहू लागले तेव्हा त्यांनी स्वतःची स्वतंत्र अशी राजमुद्रा तयार करून घेतली. ही राजमुद्रा संस्कृत भाषेत होती. प्रतिपच्चंद्र लेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता शाहसुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. मराठीमध्ये याचा अर्थ ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो. शिवाजी राजांचा वाढता प्रभाव आणि यशस्वी स्वारांना बिथरून शिवाजी राजांना आळा घालण्याची एक युक्ती म्हणून आदिलशहानं शहाजी राजांना अटक केली. शिवाय सुमारे 5000 फौज घेऊन फत्तेखान नावाच्या सरदाराला शिवाजी राजांवर हल्ला करण्यास पाठवलं. पण शिवाजी राजांनी पुरंदराच्या पायथ्याशी फत्तेखानाचा पराभव केला आणि शहाजी राजांना सोडवण्यासाठी शिवाजी राजांनी मोगल बादशाह शहाजहान यास त्याच्या दख्खनच्या सुभेदाराकरवी पत्र पाठवून शहाजी राजांसकट त्यांच्या चाकरीत जायची इच्छा प्रकट केली. त्याचा परिणाम म्हणून शहाजहाननं आदिलशहावर दबाव आणला आणि परिणामी शहाजी राजांची सुटका केली. परंतु त्यासाठी शिवाजी राजांना कोंढाणा किल्ला आणि शहाजी राजांना बंगळुरू शहर आणि कंदर्पीचा किल्ला आदिलशहाला द्यावा लागला. पण तरी देखील शिवाजी महाराज खचले नाहीत, कारण छत्रपती शिवाजी महाराज हे कालपुरुष होते. काळाच्याही 2-3 शतकं पुढे जाऊन ते विचार करायचे. दुसऱ्याने आखून दिलेल्या पाय वाटेवर न चालता त्यांनी स्वतःचा मार्ग तयार केला. त्यांनी स्वतःचे अनोखे डावपेच युद्धनीती आखली आणि त्याला गनिमी कावा असं इतिहासात संबोधलं जात असलं तरी तो प्रत्यक्षात शिवकावा होता. छत्रपती शिवाजी महाराजांना हे माहित होतं की त्यांचे सारे शत्रू हे बलाढ्य होते. शत्रू जवळ अफाट फौजा होत्या, भरपूर दारुगोळा होता, शेकडो तोफा होत्या. पण शिवरायांचं सैन्य मात्र थोडं होतं. हे थोडं सैन्य शत्रूच्या बलाढ्य सैन्याबरोबर कसं लढणार? उघड्या मैदानावर शत्रूशी कसा काय सामना देणार? तेव्हा शिवरायांनी विचार केला, हा महाराष्ट्र हा डोंगराळ मुलूक, इथं डोंगर घाट आणि खिंडी पुष्कळ, त्याचा आपण भरपूर उपयोग करून घ्यायला हवा. हे सारं लक्षात घेऊन शिवरायांनी शत्रूशी सामना कसा द्यावा हे ठरवलं. शत्रूच्या घोडेस्वारांजवळ भरपूर सामान असे, त्यावरून लढायला निघायला त्यांना वेळ लागे. उलट मराठे घोडेस्वारांजवळ जड सामान काहीच नसे. पाठीला ढाल आणि कमरेला तलवार, हातात भाला, एवढंच काय ते सामान. पाहता पाहता ते डोंगर चढत आणि उतरत देखील. शिवाय मावळे हे चपळ आणि काटक होते. या साऱ्या गोष्टींचा विचार करून शिवरायांनी शत्रू बरोबर उघड्या मैदानावर लढाई करायचं शक्यतो टाळलं. यातून त्यांची केवढी मुत्सद्दीगिरी दिसून येते. शत्रूच्या गोटात गुपचूप आपली माणसं पाठवून शिवराय शत्रू पक्षाची खडानखडा माहिती मिळवत, मग शत्रूवर अचानक हल्ला करत बेसावत शत्रूची दाणादाण उडवत आणि शत्रू लढाईला तयार होण्यापूर्वीच ते वाऱ्याच्या वेगानं दिसेनासे व्हायचे. डोंगराळ भागात अशा लपून छपून लढाया करत शिवरायांनी सुरुवात केली आणि यालाच गनिमी कावा म्हणतात. शिवरायांच्या याच गनिमी काव्यानं बादशाहच्या प्रचंड फौजांचा थुव्वा उडवला. शिवरायांची गनिमी काव्यासोबतच डोंगरी किल्ल्यावर अधिक भिस्त होती. किल्ला ताब्यात आला म्हणजे आसपासच्या प्रदेशावर सत्ता निर्माण करणं सोपं जात असे. किल्ल्यावर अन्नधान्य आणि दारुगोळा याचा भरपूर साठा ठेवला म्हणजे झालं. मग शिवरायांची किल्ल्यावरील लहान फौज शत्रूच्या प्रचंड फौजेला 2-2 वर्ष दाद देत नसे. शत्रू ताकदवान असला तरी किल्ल्याचा आश्रय घेता येत नसे. शिवरायांनी स्वराज्याची राजधानी उघड्या मैदानावर एखाद्या शहरात ठेवली नाही, ती त्यांनी प्रथम राजगडावर ठेवली. किल्ल्याच्या रक्षणासाठी शिवरायांनी गडावर भिन्न जाती जमातीची माणसं नेमली. त्यामुळे कामं ही सुरळीत पार पडत. शत्रूला किल्ल्यावर फितुरी माजवता येत नसे. यातून शिवरायांची केवढी मोठी दूरदृष्टी होती. स्वराज्याचा कारभार चालवण्यासाठी पैसा उभारणं हे देखील आवश्यक होते. म्हणून शत्रूच्या मुलखावर स्वाऱ्या करून शिवराय हा पैसा उभारायचे. शत्रूच्या मुलखातून वसुलीचा चौथा हिस्सा शिवराय घेत, त्यास चौथाई म्हणत. चौथाई देणाऱ्यांना शिवरायांच्या फौजा त्रास देत नसत. चौथाईचा हक्क हा शिवरायांच्या मुत्सद्देगिरीचं उत्कृष्ट उदाहरण आहे. शिवाय सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज यांच्यापासून स्वराज्याला धोका निर्माण होण्याचा संभव आहे हे त्यांनी ओळखलं होतं. म्हणूनच महाराजांनी दूरदृष्टीनं स्वतःचं आरमार दल उभं केलं. समुद्रात किल्ले सिंधुदुर्ग, किल्ले विजयदुर्ग यासारखे भक्कम सागरी किल्ले बांधले.
सोबतच स्वराज्याच्या निर्मितीसाठी महाराजांनी अनेक संकटाचा सामनाही केला। आदिलशहाच्या ताब्यात असणारे किल्ले शिवाजी महाराज सतत जिंकत राहिल्यामुळे इसवी सन 1659 साली आदिलशहानं दरबारात शिवाजी महाराजांना संपवण्याचा विडा ठेवला। हा विडा दरबारी असलेल्या अफजल खान नावाच्या सरदारानं उचलला। मोठ्या सैन्यासह आणि लवाजम्यासह अफजल खान मोहिमेवर निघाला। अफजल खान वाईजवळ आला तेव्हा शिवाजी राजांनी सध्याच्या महाबळेश्वर असलेल्या प्रतापगडावरून त्यास तोंड देण्याचं ठरवलं। तहाची बोलणी सुरू झाली आणि अंतिम बोलणीसाठी शिवाजी महाराजांनी स्वतः यावं असा अफजल खानाचा आग्रह होता। पण शिवाजी राजांच्या वकिलांनी पंताजी गोपीनाथ पंत बोकील यांनी अफजल खानाला गळ घालून प्रतापगडावरच भेट घेण्यास पुरवलं। भेटीच्या नियमानुसार दोन्ही पक्षाकडील मोजकीच माणसं या भेटीसाठी येतील आणि या दरम्यान सर्वांनी निशस्त्र राहण्याचं ठरवलं। शिवाजी राजांना अफजल खानाच्या दगाबाजपणाची कल्पना पूर्ती असल्यामुळे त्यांनी सावधगिरी म्हणून चिलखत चढवलं आणि सोबत बिचवा तसंच वाघनखही ठेवली। बिचवा चिलखतामध्ये दडवला तर वाघनख हाताच्या पंजामध्ये आत वळवलेली असल्यामुळे दिसणारी नव्हती। शिवाजी महाराजांसोबत जीवा महाला हा विश्वासू सरदार होता, तर अफजल खानासोबत सय्यद बंडा हा तत्कालीन प्रख्यात असा दाणपट्टेबाज होता। प्रतापगडावरील एका छावणीमध्ये भेट ठरली। भेटीच्या वेळी उंच पुऱ्या बलदंड अफजल खानानं शिवाजी महाराजांना मिठी मारली आणि शिवाजी राजांचे प्राण कंठाशी आले। त्याच वेळी अफजल खानानं कटारीचा वार शिवाजी महाराजांवर केला, परंतु चिलखतामुळे महाराज बचावले। अफजल खानाचा दगा पाहून शिवाजी राजांनी वाघनख खानाच्या पोटात घुसवली। त्याचबरोबर अफजल खानाची प्राणांतिक आरोळी चहूकडे पसरली। सय्यद बंडानं तत्क्षणी शिवाजींवर दाणपट्ट्याचा जोरदार वार केला, जो तत्पर जीवा महालानं स्वतःवर झेलला आणि शिवाजी राजांचे प्राण वाचवले। यामुळेच होता जीवा म्हणून वाचला शिवा ही म्हणही प्रचलित झाली। आधीच ठरलेल्या इशाराप्रमाणे भेटीच्या वेळी 3 तोफांचे बार प्रतापगडावरून काढण्यात आले आणि खानाच्या छावणीच्या जवळपासच्या झाडाझुडपांमध्ये दडून बसलेल्या मावळ्यांनी हल्ला करून खानाच्या सैन्याची दाणादाण उडवली। खानाचा मुलगा फाजल खान आणि इतर काही सरदार लपून छपून वाईच्या मुख्य छावणीपर्यंत आले। इथं खानाचा जनाना होता। ते पाठलागावर असलेल्या नेताजींच्या सैन्यापासून वाचण्यासाठी खजिना, हत्ती आणि इतर जड जवाहिरांचं सामान टाकून विजापूरला जनान्या सकट पळाले। इथं शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या मृत्यूनंतर त्याच्या शवाचे अंत्यसंस्कार इस्लामी पद्धतीनं करून त्याची एक कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधली। स्वराज्यावर आलेलं संकट जरी मोठं असलं तरी त्याचा फायदा महाराजांनी स्वराज्याच्या सीमा वाढवण्यासाठीही करून घेतला। अफजल खानाच्या मृत्यूनंतर शिवाजी राजांनी दोरोजी नावाच्या सरदाराला कोकण पट्ट्यातील आणखीन किल्ले आणि प्रदेश जिंकण्यास पाठवले। स्वतः राजे सातारा प्रांतात घुसून कोल्हापूरपर्यंत गेले आणि त्यांनी पन्हाळा जिंकून घेतला। नेताजीनं तर त्यांच्या सैन्यासह जवळपास विजापूरपर्यंत धडक मारली। इथं अफजल खानाच्या मृत्यूमुळे चिडलेल्या आदिलशहानं त्याचा सेनापती सिद्दी जोहर या सर्व शक्तीनिशी हल्ला करण्याचा आदेश दिला। इसवी सन 1660 साली झालेलं हे आक्रमण स्वराज्यावरील अनेक मोठ्या संकटांपैकी एक समजले जाते। त्या सुमारास शिवाजीराजे मिरजेच्या किल्ल्याला वेढा घालून होते। सिद्धीच्या आक्रमणाची बातमी येताच राजे पन्हाळगडावर गेले आणि सिद्दी जोहरला त्याचा सुगावा लागताच त्याने गडालाच वेढा घातला आणि गडाची रसद तोडली। काही दिवस गडावरील सर्वांनी तग धरला, पण सिद्धीचा वेढा उठण्याचं काही लक्षण दिसेना। तेव्हा सर्वांशी खलबत करून छत्रपतींनी जवळच्या विशाळगडावर पोहोचावं असा एक निर्णय घेतला। पन्हाळगडावरून एके रात्री शिवाजी राजे आणि काही मंडळी गुप्त रस्त्यानं शताब्दीनं निसटले, पण याचा पत्ता लागताच सिद्दी जोहरनं सिद्दी मौसूदच्या बरोबर काही सैन्य पाठलागावर रवाना केलं आणि पन्हाळगडापासून काही अंतरावर सिद्धीच्या सैन्यानं त्यांना घोडखिंडीत गाठलं आणि हातघाईची लढाई सुरू झाली। तेव्हा शिवाजी राजांचे विश्वासू पराक्रमी सरदार बाजीप्रभू देशपांडे यांनी शिवाजी राजांना विनंती केली की त्याने विशाळगडासाठी पुढे कूच करावी आणि खिंडीतील लढाई ते स्वतः लढतील। विशाळगडावर पोहोचताच तोफांच्या 3 डागण्या ऐकू आल्या, म्हणजे शिवाजी राजे सुखरूप गडावर पोहोचले असा संदेश मिळेल। बाजीप्रभू देशपांडेंनी वचन दिलं की जोपर्यंत तोफांचे 3 आवाज ऐकू येणार नाहीत तोपर्यंत सिद्दी जोहरला खिंडीमध्ये झुंजवत ठेवतील। शिवाजी राजांना ते पटेना, पण बाजीच्या विनंतीवजा हट्टापुढे त्यांनी त्यास मान्यता दिली आणि विशाळगडासाठी कूच केली। बाजीने सिद्धीच्या सैन्याला रोखून धरण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली, पण संख्येनं कितीतरी पटीनं अधिक सैन्यापुढे बाजी प्रभूंनी प्राणांची बाजी लावली। ते स्वतः प्राणांतिक रीतीनं घायाळ झाले।
शेवटी सैनिकांनी मृत्यूपथावर असलेल्या घायाळ बाजींना एका ठिकाणी आणून बसवलं. पण बाजींचे प्राण कानाशी साठले होते. ते पुन्हा सर्व शक्ती एकटावून रणमैदानात उतरले आणि त्वेषानं लढू लागले. थोड्या वेळानं तोफांचे 3 आवाज ऐकू आले. बाजीप्रभू देशपांडे याने आपले प्राण सोडले. शिवाजी राजांना ही बातमी फार चटका लावून गेली. बाजीप्रभू हे ज्या घोडखिंडीत लढले आणि स्वतःच्या प्राणाचे बलिदान दिले, त्या घोडखिंडीचं नाव शिवरायांनी पावनखिंड असं बदललं. असा हा आपला शूर पराक्रमी राजा आणि तितकेच पराक्रमी आणि एकनिष्ठ असलेले स्वराज्याचे हे मावळे यांची शौर्य गाथा सांगताना आजही आपलं मन थक्क होतं. अशा या आपल्या शूर पराक्रमी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल पंडित नेहरू आपल्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथात म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज प्रतिहल्ला करणाऱ्या हिंदू राष्ट्रवादाचे प्रतीक होते. महाराज अत्यंत धैर्यशील आणि उत्कृष्ट नेतृत्व गुण असणारे नेते होते. त्यांनी स्वराज्यासाठी चिवटपणे लढणारा गट म्हणून मराठी जनांना एकत्र केलं. त्यांच्या मागे राष्ट्रीयत्वाची पार्श्वभूमी उभी केली आणि या गटास अशी चेतना दिली की या गटांची धडका देत मुघल साम्राज्य अखेर धुळीस मिळालं. छत्रपतींचा मृत्यू 1680 मध्ये झाला असला तरी त्यांच्यानंतर संपूर्ण भारतावर प्रभुत्व प्रस्थापित होईपर्यंत मराठ्यांचा राज्य विस्तार होतच राहिला. छत्रपती शिवाजी महाराज ही काळाच्या पानावर लिहिलेली अशी गाथा आहे जी आज वाचावी आणि उद्याही नव्यानं आठवून नव्यानं सांगावी. गाथा शौर्याची या भागात आपण आज इथंच थांबतो, पण पुढच्या भागात छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्याच दैदिप्यमान इतिहासाबद्दल आणखीन बोलणार आहोत. पुढच्या भागात तुर्तास इथंच थांबतोय. पाहत राहा गाथा शौर्याची.